नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे यांच्या मृत्यूदंड या कथासंग्रहातली कथा. श्रोते हो, या कथासंग्रहाबद्दल लिहिताना जगन्नाथ शिंदे सर म्हणतात की इवलसं कथाबीज मला मिळालं आणि त्या बीजातनं मी कथा फुलवलेल्या आहेत. गाव, व्यक्ती यांची नावं केवळ वास्तव निर्माण करण्यासाठी घेतलेली आहेत. कोणत्याही गावाचा, व्यक्तीचा, सत्य किंवा मृत व्यक्तीचा या कथासंग्रहातल्या कथांशी संबंध नाही. तशी व्यक्ती, तसा गाव आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा. श्रोते हो, ऐकूयात आजची कथा. जगन्नाथ शिंदे लिखित पोलीस चातुर्य कथा शोध. लातूर शहर कोल्हापूर, सांगली शहरांसारखं. शहर म्हटलं की उंच उंच बिल्डिंग आल्या, त्याबरोबर शहराला लागून झोपडपट्ट्या आल्या. लातूर शहराला लागून ही गांधी झोपडपट्टी. या झोपडपट्टीचा बराचसा भाग मालदार श्रीमंतांचा. गांधी झोपडपट्टीच्या या एरियाला सुभाषनगर म्हटलं जायचं. या सुभाषनगर आणि गांधी झोपडपट्टीला एक पोलीस स्टेशन होतं. त्या पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर होते राजेश मोरे. ते रुजू होऊन केवळ 1 महिना झाला होता. आपल्या कार्यालयात बसून ते यापूर्वीच्या गुन्हेगारांच्या फायली बघत होते. तोच एक बाई थेट आत शिरली. 50 वय असावं. शरीरावरील साडीवरून ती झोपडपट्टीत राहणारी आहे हे मोरे यांनी ओळखलं. ती अतिशय घाबरलेली होती, काळजीत होती. साहेब, अहो साहेब, माझी पोरगी सापडं व. काय झालं मुलीला? 15 दिवस झालं घरीच आली नाही. हे पाणी घ्या. त्याने टेबलावरचा ग्लास पुढं केला. नाही पाणी न ग, माझी पोरगी शोधावं तेवढी. ती गयावया करत होती. नाव काय तुमचं? व्यवस्थित खरं खरं सांगा. शांता. मुलीचं नाव? गीता. पूर्ण नाव सांगा. गीता संभाजी संकुडे. राहता कुठे? गांधी झोपडपट्टीत. कधीपासनं मुलगी घरी नाही आली? त्या दिवशी बघा बेस्तरवार होता. मागचा गेला ना, त्याच्या आदला बेस्तरवार. उद्या बेस्तरवार आहे. मग बघा मोजून. 14 दिवस झाले. वय काय तिचं? या पावसात 15 पूर्ववती. हे पाहत आई, तपास करण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून काही माहिती असणं गरजेची आहे. कोणा मुलाशी दोस्ती? नाही व साहेब, माझी पोरगी त्यातली नाही. 7वी झाली बघा, शाळेतनं नावच काढलं. गरिबाची आबरू वाटाया, लोक टपलेली असतात ना. ती घरातून कशासाठी बाहेर गेली होती? बेस्तरवारी बाजार होता. मीच मेलीनी 100 रुपये दिले आणि म्हणलं कांदा बटाटा भाजीपाला आण. पाठवली बाजाराला. ती आलीच नाही. तिचा फोटो आहे? आमचं हे म्हणलंच होतं पोलीस स्टेशनला जाती, फोटो लागन. हा घ्या. तिने फोटो दिला. ठीक आहे, आम्ही शोधतो तिला. जावा. हातापाया पडते, पोरील तेवढी शोधा. अहो जीव लय टांगले लागला हो. असं म्हणून शांता गेली. इन्स्पेक्टर रमेश मोरेंनी खूप शोधाशोध केली. जिल्ह्यातील सगळ्या पोलीस स्टेशनला फोटोच्या प्रती पाठवल्या. सार्वजनिक ठिकाणी फोटो पाठवले, पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी माहिती काढली. केवळ लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी 730 मुली गायब झालेल्या होत्या. वयोगट 15 ते 21 याच वयोगटातल्या मुली गायब झालेल्या होत्या. पैकी एकही मुलगी परत आली नव्हती. त्यांचं पुढे काय झालं तेही कळलं नव्हतं. इन्स्पेक्टर मोरेंनी अनुमान काढलं, याचा अर्थ एखादी टोळी मुली पळवण्याचं काम करते. त्यांनी खबरे पेरले, संशयितांवर नजर ठेवली. सिव्हिल ड्रेसवर शहरात आपली माणसं ठेवली, पण हाती काहीही आलं नाही. उलट धर्मवीर नगरमध्ये अशीच एक मुलगी गायब झाल्याची माहिती पुढे आली. सक्रिय टोळी सराईत होती यात शंका नाही. शांता, तिचा नवरा संभाजी दर 2 दिवसांनी पोलीस स्टेशनला येत होते. साहेब, शोध लागला का पोरीचा? विचारत होते.
नाही म्हणताना रमेश मोरेंचा जीव कासावीस होत होता. 2 महिने झाले गीताचा शोध लागला नाही. आणि अचानक शांता आणि संभाजी धावत पोलीस स्टेशनमध्ये आले. अहो साहेब, साहेब पोरगीचा फोन आला होता, या फोनवर बोलली. बघू फोन. त्यांनी फोन दिला. रमेश मोरेंनी आल्या नंबरवर फोन लावला, पण तो फोन बंद होता. काय म्हणाली फोनवर मुलगी? आये मला घेऊन जा एवढंच म्हणली आणि फोन बंद झाला बघा. रमेश मोरेंनी संबंधित नंबर मोबाईल कंपनीला कळवला आणि लोकेशन मागितलं. 2 तासांनी कंपनीचा फोन आला. कांबळेश्वरचं लोकेशन होतं. इन्स्पेक्टर मोरेंनी टीम तयार केली. 2 लेडीज कॉन्स्टेबल, 3 हत्यारबंद पोलीस बरोबर घेतले. कांबळेश्वर गावात आले. अर्थात वाहन खासगी होतं. मोरेंसकट सगळे सिव्हिल ड्रेसवर होते. त्यांनी दिसेल त्याला फोटो दाखवायला सुरुवात केली. ही मुलगी पाहिलीत का? पण नाही असंच उत्तर येत होतं. एक बाई म्हणाली, अहो ते घर दिसतंय ना, त्या घरी 2 महिन्यामागं लग्न ह्याच मुलीचं झालं. कोणाबरोबर? अहो ते घर आहे ना, त्याच घरातल्या माणसासंग. काय बाय आखरीत, पोरगी 15-16 वर्षाची, पोरगा 40शीचा आहे. 40शीचा? हां. अहो पहिल्या बायकोला घडलं नाही आणि आता दुसरी केली. रमेश मोरे संबंधित घराजवळ गेले. घर बंद होतं. कुलूप होतं. शेजारच्या आसपासच्या घरी विचारलं, हे कुठे गेले माहिती आहे का? नाही माहिती. कधी गेले? काय 8 दिवस झाले की. लगीन झालं 2 दिवसांनी गेले. त्यांची नावं? आता पोराच्या बापाचं नाव कृष्णा झाडे, आईचं नाव बायजा, पोराचं नाव शंकर. पोरीचं नाव बघा माहिती नाही. कुठनं आणली कोणाला माहिती? गायगायत लग्न केलं आणि गेले बघा. इन्स्पेक्टर रमेश मोरेंनी आपला मोर्चा पोलीस पाटलाकडे वळवला. पोलीस पाटलाला खरी माहिती द्यायलाच लागते. रामराम पाटील. राम राम. कोण गाव म्हणले? लातूर. बोला काय काम काढलं म्हणला? कृष्णा झाडेला ओळखता का? हा आता असलं बेनं कोणी विसरल का? बोला कुठं जख मारली? त्याला भेटायचं होतं. तुम्ही कोण? मी फौजदार. अगदी खरं खरं सांगा, कृष्णा झाडेबद्दल खरं खरं ऐकायचं आहे. अहो आता आम्ही गावचं पोलीस पाटील, खोटं बोलून चालतंय वय? अहो त्यो कृष्णा गुन्हाच आहे वय? येदरा माणूस. काय काम करायचं? जायचा रोजंदारीनं. आणि त्याचा मुलगा शंकर, त्यो बी बापाच्याच वाईलाव गेलेलं. आज हिथं तर उद्या तिथं. काम धंदा काय करतो? अहो उचल काम. ते ग माय बाप लिओक दिवस धंदा. 4 दिवस काम 4 दिवस घरी. आत्ता कुठे गेले असतील? काय असेच काम धंद्याला. तरी अंदाज? अहो ते कसं सांगणार आता? त्यांचा फोटो मिळू शकेल? तसल्या माणसाचा कोण फोटो ठेवीन? कुठे मिळू शकेल? बघा आत्ता लगीन झालं तेव्हा पिंपळगावचा फोटोग्राफर आला होता, त्याच्याकडे मिळाला तर मिळेल. इन्स्पेक्टर रमेश मोरेंची गाडी पिंपळगावच्या रस्त्यानं पळू लागली. पिंपळगावात 3 फोटोग्राफर. चौकशी करता करता कदम फोटोग्राफीवाला कांबळेश्वरला फोटो काढायला गेल्याचं समजलं. त्याला गाठला. कांबळेश्वरला आपण कृष्णा झाडेच्या घरी लग्नाचे फोटो काढायला गेला होतात? हो गेलतो. त्यांच्या फोटोचा अल्बम हवा होता. हो त्यांनी तो कवाच नेला. एखादा फोटो फिल्म असं काही मिळू शकेल? हो आम्ही कशाला ठेवतोय? मी इन्स्पेक्टर रमेश मोरे. तुमचं सहकार्य मोलाचं ठरेल. प्रयत्न करा. तसं म्हणजे? असं म्हणत तो आतल्या रूममध्ये गेला. एक फोटो घेऊन आला. हा एक आहे. काय फोटो बरोबर नाही आला म्हणून त्याने न्याला नव्हता. थँक्यू. मोरे बाहेर पडले. फोटो पुसट होता पण ओळखता येत होता. फोटो चौघही होते. नवरा नवरी आईवडिलांच्या पाया पडतात असा फोटो होता. आता गाडी पळत होती. वीटभट्टी, कन्स्ट्रक्शन कामं अशी ठिकाणं शोधली जात होती. 4 दिवसांच्या प्रयत्नांनी एका वीटभट्टीवर चौघही सापडले. स्थानिक पोलिसांची मदत घेतली. जीप घेतली, चौघांना कोंबलं आणि पोलीस चौकीवर आणलं. एका एकाला आत घेतलं. काय नाव काय तुझं? कृष्णा बबन झाडे. गीता तुझी कोण? सून. गीताचं माहेर? माहिती नाही. माहेर माहीत नसलेल्या मुलीला सून कशी करून घेतली? तो गप्प. कुठे मिळाली मुलगी? तोंड बंद. प्रशांत मोरेनी कमरेचा पट्टा काढला. 2-4 पट्टे ओढले. सांग तिला कुठून आणलं?
ए शंकर घेऊन आला. शंकरला आत घेतला, पहिला बुटाखाली तोडावला. अहो साहेब, का मारताय मला? खरं बोलावस म्हणून. हे काही नाही आहे, खोटं बोललास ना तर सोलून काढीन. सांग, तुझ्या बायकोचं नाव काय? गीता. गीताच्या आईवडिलांची नावं काय? तो गप्प. मोरेंची थप्पड गालावर बसली. गाल चोळत म्हणाला, माहिती नाही हो. सासूरवाडीचं गाव? गप्प. पुन्हा दुसऱ्या गालात थप्पड. माहिती नाही साहेब. कुठून आणलीस गीताला? लातूरमधनं. कोणाकडून? तो गप्प. हात कसा लागतोय माझा? तुडवीन बोल. त्यांनी गाव सांगितलं. गीताला शांता सकुंडेच्या ताब्यात दिली. शांता तिला छातीशी धरून ढसढसा रडत होती. हे बघ शांता, मुलीला चौकशी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर जरासुद्धा जाऊ द्यायचं नाही. तुमच्या घराच्या बाहेर साध्या ड्रेसमध्ये एक पोलीस असेल, काळजी घ्या. बायना कृष्णाला बंद केलं. शंकरला घेऊन पोलीस गाडी निघाली. शुभमंगल विवाह सूचक मंडळाच्या कार्यालयासमोर उभी राहिली. शंकरला गाडीतच ठेवला. एकटे मोरे कार्यालयात गेले. या कार्यालयाचं प्रमुख कोण आहे? मी. एक जाडजूड बाई समोर आली. बसा. मोरे बसले. बोला, कामाचं बोला. ती बाई म्हणाली. आपलं पूर्ण नाव? नावाशी काय संबंध? तसा सारा लातूर जिल्हा ओळखतो. मी सामाजिक कार्यकर्ती सरिता पाटील. वर भिंतीवर फोटो बघा, मी कोण आहे ते समजेल. भिंतीवर मुख्यमंत्री आणि जिल्ह्यातल्या आमदारांचे फोटो होते. बोला, कामाचं बोला. मी लग्न करू इच्छितोय. मिळेल. माझं वय जरा जास्त आहे, तरी मिळेल. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा मी मुलगी देऊ शकते. अट एकच, मुलगीला घेऊन परस्पर लांब गावी जाऊन लग्न उरकायचं. तुमचं गाव? लातूर. काही दिवस इथं राहता येणार नाही. लांब परगावी राहावं लागेल. कारण? तक्रार नको. तक्रारी होतात. आजवर नाही झाली. करेल कोण? माझे संबंध कोणाशी आहेत बघितलं ना. दाखवता मुलगी? पैशाचं बोला की. पैसे द्यावे लागतील. आजकाल पदवीधरांना मुली मिळेनात, तुला फुकट कशी मिळेल? तरी किती द्यावे लागतील? 5 लाख, 7 लाख, 9 लाख, कॅटेगरी प्रमाणे. मी नाही समजलो. साधी अशिक्षित 5 लाखात, मध्यम 7 लाखात, देखणी शिक्षित 9 लाखात. मला मुली दाखवता? मी काय कोठीवाली बाई आहे का? इथं मुली दाखवले जात नाहीत, फोटो दाखवले जातील. मुली दाखवण्याचे मी पैसे देईन, तरी नाही. फोटोवरनं मुलगी पसंत करा. ती मुलगी आम्ही सांगून तिथून घेऊन जायची. अहो पण हे बघा, इथला नियम आहे, तो सांगितला. मान्य नसेल, जाऊ शकता. ठीक आहे, दाखवा फोटो. तिने फोटोचा अल्बम पुढे टाकला. त्या आत गेल्याचं पाहून रमेश मोरे पटापटा फोटो काढत राहिला. कोणती पसंत केली? ही. त्यांनी एका फोटोकडे बोट दाखवलं. ही मुस्लिम आहे. याचा अर्थ सगळ्या जाती धर्माच्या मुली मिळतात, अगदी ख्रिश्चनसुद्धा. लगी पसंत करा, मला वेळ नाही. तर मग ही? ही हिंदू आहे. हिचं नाव कमल. 9 लाख भरून टाका. आत्ता? आत्ता. मी एवढे पैसे घेऊन आलो नाही हो. मग कशाला आला? चौकशा किती? घेणं देणं. उठा, चालायला लागा, चला. तुम्हाला बरोबर घेऊन जाण्याचा विचार आहे सरिता पाटील. मला लाज वाटते का? पाटील आडनाव असून तुम्ही लाज सोडली आहे मॅडम. चला. कुठं? पोलीस चौकीत. कोण आहे बाबा तू? इन्स्पेक्टर रमेश मोरे. आता बऱ्या बोल्याने येतोय का मालिश करून घेऊन जाऊ? मी कोण आहे माहिती आहे का? राष्ट्रपतींच्या आजी असलत ना तरी यावंच लागेल. हे फोटो स्वतःची काळी कृत्य लपवण्यासाठी लावलेत, हे कळत नाही का मला? लावा बरं मुख्यमंत्र्यांना फोन. लाथा घालून घेऊन जा असं सांगतील ते. रमेश मोरेने इशारा करताच 2 पोलीस आले. भराभरा फोटो काढा रे. रमेशने ऑर्डर दिली. हे कार्यालय सील करून टाका. लगेच कार्यालय सील झालं.
सरिता पाटलांना जीपमध्ये बसवलं. त्यांचा चेहरा काळा पडला होता, कारण आत शंकर झाडे बसलेला होता. जीप पोलीस स्टेशनला आली. लेखनिक लिहायला बसला. मॅडम, आमच्याकडे लेडीज कॉन्स्टेबल आहेत. त्यातल्या चौघी अतिशय क्रूर आहेत. दोघी तर पैलवान आहेत. मी ऑर्डर देताच कुठलंही हाड न मोडता शरीर सुजवतात. आहात त्याच्या दुप्पट करून टाकतील 5 मिनिटात. त्या छाती आणि गुप्तांगावरचा मार फार वाईट. कायमची इंद्रिय बाध. मग सरिता पाटील बाई, विचारल्या प्रश्नांची खरी उत्तरं देत आहे का पहिलं मालिश करून घेत आहे? 5 मिनिटात आहात त्याच्या दुप्पट व्हायचं आहे का? आपण मी केलंय काय? विवाह सूचक मंडळ चालवणं गुन्हा आहे का? अजिबात नाही. पण मुली चोरून आणणं आणि विकणं हा तर गुन्हा आहे. कुणी सांगितलं मी चोरून मुली आणते? बाई, मला वाटतं तुम्हाला मालिशची गरज आहे. तुम्ही भीती दाखवून माझ्याकडनं नको ते वधवून घेताय. अच्छा, कुठे तक्रार कराल? कोर्टात. भक्ती, समृद्धी, इकडे या. बाईला सुजवून आणा. रक्त येता कामा नये. हाडं मोडू नका, फक्त सुजवा. भक्ती, समृद्धी नावाच्या 2 लेडीज कॉन्स्टेबल आल्या. बंद रूममध्ये चांगली धुलाई केली आणि सरिता पाटीलला बाहेर आणलं. काय सरिताबाई, कशा आहात? ती केवळ कुथत विव्हळत होती. सरिता पाटील, माझ्याकडे दुसऱ्या 2 लेडीज कॉन्स्टेबल आहेत. फुटबॉलपटू आहेत. फुटबॉल करतील तुमचा. चालेल का सरळ बोलताय? सांगा, तुम्ही मुली आणता कुठनं? आणि कॅमेरे ऑन करा. त्यो सलीम भाई मुली आणून देतो. फुकटात. मुली मागा 2 लाख. आणि तुम्ही 5, 7, 9ला विकता, बरोबर? हां, धंदा आहे. मुलींची खरेदी विक्री. चांगला धंदा करतेस बाई. पाटील नावाला कलंक आहेस. तिची मान खाली गेली. या सलीमचा ठाव ठिकाणा माहिती नाही. सोना मोना करा फुटबॉल. 2 कॉन्स्टेबल मुली आल्या. नाही, सांगते. खरं सांगायचं. खरं सांगते. सांग. चांद बिल्डिंग, मस्जिद रोड. इन्स्पेक्टर मोरेंनी तिला जीपमध्ये घातलं. हातकड्या घातलेल्या होत्याच. या मोठ्या गाडीत 10 हत्यारबंद माणसं घ्या. आमच्या गाडीच्या मागे अंतर ठेवून या. मी फोन करेपर्यंत जवळ यायचं नाही. सूचना देऊन जीपमध्ये इन्स्पेक्टर मोरे बसले. इमारत बरोबर दाखवायची. दावते साहेब. गाडी चांद बिल्डिंग खाली थांबली. कितवा मजला? 3रा. मागच्या गाडीतल्या 10 पोलिसांना इन्स्पेक्टर रमेश मोरेने इशारा केला. एकाच वेळी शस्त्र रोखून 12 पोलीस आणि इन्स्पेक्टर रमेश मोरे पोहोचले. मोरेंनी दारावरची बेल दाबली. कोण? सरिता पाटीलचा माणूस. त्यांनी दार उघडलं आणि मग एकाच वेळी 12 लोकांनी हात चालवला. त्याला अर्धा कच्चा करून खाली आणला. जीपमध्ये टाकला. पोलीस स्टेशन गाठलं. आता सरिता पाटीलला आत बंद केली. सलीमचा जबाब चालू केला. सलीम, सरिता पाटीलला तू मुली पुरवतोस? नाही. सलीम, माझा प्रश्न समजतोय? लडकिया बेचने का मेरा धंदा नहीं है. बबलू मारुतीनं त्याला डोक्यापासून पायापर्यंत सुजवला. आता बोल. मैं नाही पहिचानता सरिता पाटील को. कपडे काढा रे या भडव्याचे. नागडा करा, उलटा टांगा, मिरचीची धुरी द्या. आता मात्र सलीम घाबरला. साहब, मैं बेचता लड़के. साथीदार कोण कोण आहेत? वो धर्मा, अहमद, जॉन और इर्शद. कुठे राहतात? त्यांनी पत्ता दिला. सलीमला जीपमध्ये घातला. सलीमला पकडण्यासाठी जी पद्धत वापरली त्याच पद्धतीनं धर्मा, अहमद, जॉन आणि इर्शदला उचललं. पोलीस स्टेशनला आणलं. कारवाई रात्री 1 वाजता केली. पहाटे सलीमसह 5ही जणांना एकाच वेळी उभं केलं. हे बघा, शंकर झाडे, सरिता पाटील आमच्या ताब्यात आहे. त्यांनी सगळी माहिती दिली आहे. आता तुम्ही केवळ मुली कशा, कुठून आणता, सरिता पाटीलला कशा विकता याची माहिती द्या. मारायची मला हौस नाही आहे, पण तुम्ही खोटी माहिती दिलीत तर कुत्र्यासारखा मारीन. अगदी पायाखाली तोडवीन. सलीमला विचारा आणि निर्णय घ्या. सगळे गप्प होते. मुली पळवण्याचं तुमचं तंत्र मला सांगा. तरीही सगळे गप्प. कांबळे, वायरी जोडा. विजेचा शॉक दिल्याशिवाय हे भडवे बोलणार नाहीत. कांबळे हवालदारानं वायरी जोडल्या तरी कुणीही काहीही बोलेनात. विजेचा शॉक दिला, खाली पडले, पण कोणी तोंड उघडेना. मग मात्र 8-10 कॉन्स्टेबल दांडके घेऊन आले. कुत्र्यासारखे हाणले. सांगतो.
सांगा, खरं सांगायचं. जो कोणी सांगणार आहे त्याची शिक्षा कमी कशी होईल हे मी बघतो. सगळेच म्हणायला लागले, मी सांगतो, मी सांगतो. इर्शाद, तू सांग. इर्शाद सांगायला लागला. व्हिडिओ शूटिंग चालू होतं, रायटर लिहित होता. सलीम, आम्ही मित्र बेकार होतो. ग्रॅज्युएट असून नोकऱ्या मिळत नव्हत्या. अधूनमधून 5 जण एकत्र यायचो, आपलं दुःख एकमेकांना सांगायचो. एकदा असंच गावाबाहेर बसलो होतो, तेवढ्यात एक मुलगी आली. होती 16-17 वर्षाची. म्हणली, दादा एवढा पत्ता सांगता का? सलीमने पत्ता वाचला आणि म्हणला, बस मोटरसायकलवर. ती बिचारी बसली. सलीमने तिला थेट लॉजवरच नेलं. आमच्याशी चर्चा केली. म्हणला, हिचं काय करायचं, ही बॉम्बल इथं अंगलटीन. मग जॉनने सरिता पाटीलचा पत्ता दिला. सरिता पाटीलने त्यावेळेला 50,000 दिले. 6 महिन्यात कसली तक्रार नाही आली. मग हा धंदाच आम्ही चालू केला. एकटी मुलगी दिसली की तिला फसवायची आणि सरिता पाटलाकडे पोचवायची. फसवायचं तर म्हणजे नेमकं काय करत होतात तुम्ही? इन्स्पेक्टर सुरेश मोरेंनी त्याला विचारलं. लय प्रकार करायला लागायचे. कधी गोड बोलून गाठवायची, कधी तोंड दाबून उचलायची, कधी गुंगीचं औषध द्यायचं. जो सोपा पडेल आणि लागू पडेल तो प्रयोग करायचा. एका मुलीचे 50,000 मिळत. हा सुरुवातीला. मग पुढा भाव वाढवत गेलो. आता 2 लाख रुपये झाले. मिळाली मुलगी की पाटीलबाईला देऊन मोकळे होता. मग काय ठेवून काय करणार? अंगलटीन याची भीती वाटायची. आजपर्यंत किती मुली विकल्या? असतील 1500च्या आसपास. हिशोब कोण ठेवतोय हो? ठीक आहे. शंकर झाडे, सरिता पाटील, सलीम, इर्शाद, धर्मा, अहमद, जॉन यांना कोर्टात दाखल केलं. गुन्हेगारीचा आवाका बघता कोर्टाने 3 आठवड्यांची पोलीस कस्टडी दिली. या 21 दिवसांच्या काळात इन्स्पेक्टर मोरेंनी आणि त्यांच्या टीमनी प्रचंड मेहनत घेतली. सरिता पाटीलच्या बंगल्याच्या तळघरात 12 मुली सापडल्या. त्या विक्रीसाठी आणल्या होत्या, पण विक्री झालेली नव्हती. बायना कृष्णा झाडेच्या जबानी घेतल्या. गीताचा जबाब महत्त्वाचा होता, तो घेतला. आत्तापर्यंत विकल्या गेलेल्या मुलींच्या पालकांच्या तक्रारी संग्रहित केल्या आणि गावातनं आरोपींची धिंड काढली. ही केस आज कोर्टात चालू आहे. विश्वास आहे सरिता पाटील, धर्मा, सलीम, अहमद, इर्शाद, जॉन यांना शिक्षा होईल. गीताला खरेदी करणारे शंकर झाडेला कारावास होईल. या केसनी जिल्ह्यात मोठा धुमाकूळ घातला. पण पालक शहाणे झाले, मुलींना जबाबदारी कळली, जनता जागृत झाली. मोरे साहेबांचा धसका मवाली, गुंड, दरोडेखोरांनी घेतला. त्या वर्षीचं शौर्य पदक अर्थात इन्स्पेक्टर मोरेंना मिळालं. आज मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रत्नागिरीला कार्यरत आहेत. श्रोते हो, ही होती एक कथा जगन्नाथ शिंदे सरांनी लिहिलेली. कथेचं एविलसचं बीज त्यांना मिळालं. त्या बीजातनं त्यांनी ही कथा फुलवली होती. हे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलेलं होतं. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथाप्रेमी मित्रपरिवारात ज्यांना पोलीस चातुर्य कथा आवडतात अशा मित्रांना ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच वेगवेगळ्या उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.